मंडळी नमस्कार, मी दिनराज वाघमारे, जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जत तालुक्यातील बागेवाडी हे असं एक तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी श्री संत बाळूमामाचं अत्यंत पवित्र आणि अत्यंत जागृत असं देवस्थान आहे। आणि बाळूमामा देवस्थानमध्ये प्रत्येक अमावस्येला महाआरती, महाप्रसाद, भंडारा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। या अमावस्येलाही बाळूमामा मंदिरामध्ये अत्यंत भक्तिभावाने हा उत्सव साजरा करण्यात आला। बागेवाडी गावातील व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, अनेक भक्त मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते। विशेष म्हणजे सुप्रसिद्ध उद्योजक सुनील पेट्रोलियम कुंभारीचे मालक, बागेवाडी गावचे भूमिपुत्र आणि एक सधन शेतकरी मान्य श्री पद्मन बंडगर हे या कार्यक्रमाला उपस्थित होते। या संपूर्ण मंदिराची उभारणी आणि या मंदिराच्या संपूर्ण कार्यासाठी पद्मन बंडगर यांचं खूप मोठं योगदान आहे। प्रारंभी बाळूमामा मंदिराचे पुजारी योगाचार्य बसवराज अलगूर महाराज यांनी श्रीच्या सर्व मूर्त्यांना अभिषेक केला। पद्मन बंडगर यांच्या हस्ते पण अभिषेक केला। अनेक मान्यवर, गावातले असंख्य मंडळी, भक्त यावेळी उपस्थित होते। कंटीगावचे माजी सरपंच राम मोठे, बागेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच प्रकाश शिवशरण, मुरारी शेंडगे, प्रकाश चौगुले, नवनाथ पडोळकर यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य मान्यवर उपस्थित होते। पुजारी बसवराज अलगूर महाराज यांच्या हस्ते श्रीची आराधना करण्यात आली, आरती करण्यात आली। या आरतीच्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील असंख्य भक्त मंडळी, गावातील भक्त मंडळी होते। महाआरतीनंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्व भाविकांना यावेळी प्रसादाचं वाटप करण्यात आलं। या संपूर्ण वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं पाऊस पाणी व्हावं, संपूर्ण धनधान्य पिकावं, पशुपक्ष्यासह सर्व शेतकरी वर्ग सुखानं आनंदानं राहावा यासाठी श्रीच्या ठिकाणी आरती करण्यात आली। विशेषतः सहस्रनामाचा जप करण्यात आला आणि हा अमावस्येचा सोहळा अत्यंत भक्तिभावानं आणि उत्साहात संपन्न झाला।